नमस्कार। लेखक क्रमांक 191 9 जुलै। भरभराट यज्ञाने। 1969 सालच्या सोमयागानंतर सातत्याने सोमयाग होत आहेत। आज मितीला तर एकेका वर्षात 7-7, 8-8 सोमयाग होऊ लागले। अशा एकेका सोमयागाचा खर्च महाभरमसाठ असतो। 5-7 दिवस चालणाऱ्या या यज्ञाची तयारी 10-10, 15-15 दिवस आधी करावी लागते। जागा ताब्यात घ्यावी लागते। मंडप उभारणे असते। मोठ्या विस्तृत पटांगणात सभामंडप, यज्ञमंडप, प्रचार मंडप वगैरे अनेक दालने असतात। जेवढे मोठे शहर तेवढे मोठी जागा भाडे, तिच्या 30-40 ब्रह्मवृंदांचा 10 दिवसाचा खर्च, जेवणे खाणे, हे सगळे म्हणजे व्याप नगण्य वाटते। म्हणजे खूपच असतो त्याचा तो व्याप, पण त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो। हे सगळा व्याप नगण्य वाटतो, इतका तो आनंदीय असतो। सुख, शांती, समाधान खूप देऊन जातो। त्यामुळे लोक आपापल्या शहरामध्ये सोमयाग करायसाठी अगदी धडपडत असतात। असाच एक सोमयाग नुकताच जगन्नाथपुरीला झाला। त्यापूर्वी 1-1.5 महिना लातूरलाही झाला। नंतर महिन्याचे नेरूळ नवी मुंबईला झाला। भुवनेश्वर यज्ञाचे सूत्रधार PL दास मला लातूरच्या यज्ञामध्ये भेटले। मग मी उत्सुकतेने विचारलं, नियोजन झालं का? फंड किती गोळा झाला? तर ते म्हणे यज्ञ करायचा एवढं नियोजन झालं, बाकी कलेक्शन म्हणाल तर शून्य। पूर्ण भरोसा श्रींवर आहे। आणि तसेच झाले। पहिल्या पूर्वनियोजित जागेवर अचानक बुलडोझर आणि अन्य बांधकाम सामुग्री दिसली। चौकशी केली तर त्यांना ती जागाच द्यायला त्या माणसाने नकार दिला। मग दुसऱ्या जागेची शोधाशोध ऐन वेळेत सुरू झाली। श्रौत्री म्हणून श्रीनिवासन त्यांच्या ओळखीचे पुरीमध्ये जगन्नाथपुरीत राहतात एकजण, त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं आणि आमच्या माणसांना जागेसाठी मदत करा सांगितलं। आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्या माणसांनी मदत केली। प्रभाकरन हे त्यांचं नाव। त्यांच्या पसंतीला उतरेल अशी सरळ त्यांनी देवस्थानचीच जागा दाखवली आणि लगेच कलेक्टरकडे नेले। सनातन धर्मप्रेमी कलेक्टर निघाले। ते लगेच यज्ञाला परवानगी त्यांनी दिली। ते शासकीय कार्यभाग पूर्ण करतात, म्हणजे आपोआप झाला। पण प्रत्यक्षात यज्ञासाठी 15 दिवस आधी हजेरी लावल्यावर कळते की ती स्थानिक आमदार असतात। त्यांच्या वडिलांच्या 61च्या कार्यक्रमासाठी त्या लोकांनी परस्पर म्हणजे यज्ञाची परवानगी नाकारून मधल्याच माणसांनी त्यांना ती जागा दिलेली असते। आता या लोकांना रडूच कोसळतं। सगळीकडं निरोप दिलेले आहेत, काय करायचं? पण रडायलाही वेळ नसतो, कारण पुढच्या हालचाली करायला पाहिजेत। मग ते पहिल्यांदा सगळ्यात काय करायचं तर व्यावृत्ती होम करायला बसतात, तो करतात आणि मग कलेक्टर साहेबांकडे जातात। सगळा प्रकार त्यांना सांगतात। तर स्वतः कलेक्टर साहेब म्हणतात की अरे असं झालं का? मग ते त्यांना आमदारांकडे घेऊन जातात। आमदारही सगळं ऐकून घेतात आणि त्यांना सांगतात ते की अहो, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक अशा सगळ्या राज्यातून लोक यज्ञाला येणार आहेत आणि आता ऐनवेळे असं झालं तर काय करायचं? कार्यकर्त्यांची घाई गर्दी सगळं लक्षात घेतात आणि मग ते दिलगिरी व्यक्त करतात आणि म्हणतात ठीक आहे, आमच्या आईसाहेबांचा वाढदिवस जो काही आहे आमच्या घरातला तो पुढं ढकलतो, तुम्ही तुमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे करा। आणि सगळं मनासारखं होतं। यज्ञ यथासांग पार पडतो। डॉक्टर पुरुषोत्तम महाराज यांनाही तिथे छान अनुभव येतात। नित्य समुद्रकिनारी अग्निहोत्र व प्रचार छान होतो। शेवटच्या दिवशी अमृत स्नानाच्या वेळे कोणाचेही 5 पैसे देणे राहिलेले नसतात। कैक लाख रुपये येतात आणि जातात। बिनबोभाट यज्ञ होतो। कुबेर तुझा भांडारी असं असल्यावर काय अफाट पैसा येतो, वारेमाप खर्च होतो। जगन्नाथाच्या कृपेने लाखो रुपये आले आणि गेले, पण जाताना मात्र भरपूर आनंद देऊन गेले। अपार समाधान, सुख, शांती पदरात टाकून गेले। धन्य यज्ञेश्वर वैश्वानर आणि धन्य जगन्नाथ विश्वेश्वर। नमस्कार।